माऊ मला अजून दे ना श्रीखंड. हो. अरे काय कसं काय वाटलं श्रीखंड? मस्त एकदम. काय रे तुला आवडलं की नाही? बरं बाबा, मी काय म्हणत होते, संयमीला जसं आपण बाहेर शिकायला पाठवलं तसं इरू ईशानच्या पण बेटर एज्युकेशनचा विचार करायला हवा ना. आता ह्या शाळेचं काय वाईट आहे? इथं पण चांगलं शिकवतात ना. नाही ते आहेच, पण नाही म्हटलं तरी त्यांचा होमवर्क, त्यांच्या बाकीच्या ऍक्टिव्हिटीज त्यात आपल्याला फारसं लक्ष देता येत नाही, म्हणून हे दोघं जण मागे पडायला नको असं वाटतं. मग नाही म्हणजे मी काय विचार करत होते, पुढच्या वर्षीपासून त्यांना पाचगणी सारख्या छान ठिकाणी बोर्डिंग स्कूलला पाठवायचं का? नाही, मी चांगल्या ठिकाणी चौकशी सुद्धा केली आहे. इतक्या लहान मुलांना इतक्या लांब पाठवायचं? त्यात काय झालं बाबा, कितीतरी पालक पाठवतात मुलांना. आणि आज दोघं काय म्हणाली माहितीये ना, की आपलं त्यांच्याकडे लक्षच नसतं, आपण आपल्याच व्यापात असतो. तू बिझी आहेस आणि राशीली, पण मी आणि निलिमा आहोत ना, आम्ही लक्ष देऊ ना मुलांकडं. तेवढं पुरेसं नाहीये बाबा. आणि सध्या आपल्या घरातलं वातावरण विचित्रच झालंय. त्याचा मुलांवर वाईट परिणाम होऊ नये असं वाटतं मला. माऊ मी काय म्हणतो, आपण निशान, मोठी माणसं बोलत असताना लहान मुलांनी मध्ये बोलायचं नसतं. मुलांना जेवायला लाग. हे बघ भैरवी, मुलं कुठेही जाणार नाहीत, आपल्याकडेच राहतील, आपल्या सोबत राहतील. हा माझा निर्णय आहे. माऊ आपल्याला हॉस्टेलला टाकायला निघालीये. ईशान तू टेन्शन नको घेऊ, आपण कुठेही जाणार नाही. तुला माहितीये ना, माऊने एखादी गोष्ट ठरवली की माऊ ती गोष्ट पूर्ण करतेच. आणि आजोबांचं पण तसंच आहे. त्यांनी जर एकदा माऊला सांगितलं की आपल्याला हॉस्टेलला पाठवायचं नाही, तर तिला होच बोलावं लागेल. पण इरा, समजा जर आपण त्या हॉस्टेलमध्ये गेलो, म्हणजे बघ ना, माऊने आजोबांना कन्व्हिन्स केलं आपल्याला हॉस्टेलमध्ये पाठवण्यासाठी, तर आपण काय करणार आहोत? आणि तसंही आजोबा आपल्याला सारखे म्हणत असतात ना, शिस्त लावली पाहिजे तुम्हाला, शिस्त म्हणजे शिस्त, असे सारखे ओरडत असतात. आणि माऊने जर आपल्याला हॉस्टेलला पाठवलं तर आपल्याला जावंच लागणार आहे अगं. कारण ती पण म्हणत होती की मुलांना हॉस्टेलला पाठवलं तर ते 4 चांगल्या गोष्टी शिकतील, त्यांना शिस्त लागेल वगैरे. ईशान, म्हणजे आपण सगळ्यांना नकोशी झालोय का? सगळ्यांच्या बोलण्यावरून तरी असंच वाटतंय. मग काय करायचं? जायचं हॉस्टेलला? नाही, आपली माऊ, आपले आजोबा, आपले सगळे फ्रेंड्स इकडेच आहेत. आपण त्यांना सोडून कुठेही नाही जायचं. आपण निलिमा आजीला हे सगळं सांगूया. निलिमा आजीला? अरे पण हे तर माऊ आणि आजोबांनी ठरवलंय, ती काय करणार आहे? ठीक आहे, त्यांनी ठरवलंय ना हे, मग आता आपण एक गोष्ट ठरवूया. आपण दोघांनी टीम व्हायचं आणि एकत्र एक काम करायचं. काय? हो, ते आपलं ऐकणार नाहीयेत ना, मग यापुढे आपण आपल्याला हवं तेच करायचं, त्यांचं ऐकायचं नाही. ठरलं? ठरलं. मी काल बाबांशी उगीच वाद घातला का? किती झालं तरी ते इरा ईशानचे आजोबा आहेत. मुलांना दूर पाठवण्याच्या कल्पनेने हळवे होणारच ते. पण ते जरी खरं असलं तरी मुलांच्या फ्युचरचा प्रश्न आहे शेवटी. त्या बाबतीत
आज थोडं कठोर व्हावं लागलं तरी ते चुकीचं नाहीये. ही गोष्ट मला बाबांना पटवून द्यावी लागेल. भैरवी, हा, ब्रेकफास्ट झाला? हो करतेच आहे. उपीट बनवते तुमच्यासाठी. बसा, होईलच लवकर, मी आणते. हा बर. काय झालं बाबा, काही हवंय का? नाही, काल मी तुझी खूप कठोरपणाने वागलो असं वाटलं असेल तुला कदाचित. पण मी तुला ठामपणे सांगतो, ईशान आणि इरा अजून लहान आहेत ग. आधी त्यांनी आपल्या आई बापांच्या मृत्यूचा घाव पचवलाय आणि आता त्यांना आपण आपल्यापासून लांब ठेवणं थोडं रिस्क आहे असं मला वाटतं. ह्यात कसली रिस्क आहे बाबा? आपण त्यांना चांगल्या बोर्डिंगला पाठवणार आहोत. उलट त्यांना चांगल्या सवयी लागतील, शिस्त लागेल. पण हेच आपण आपल्या मुलांना आपल्या सोबत आपल्या घरी ठेवून करू शकतो ना. मी तुला तेच सांगतोय भैरवी मगापासून. संयमीचं ठीक आहे ग, तिला आता समज आली आहे. पण ईशान आणि इरा अजून लहान आहेत ग. हो बाबा, पण माती ओली असतानाच तिला छान आकार देता येतो असं तुम्हीच म्हणता ना. हो, पण तिला हवा तसा आकार आपण आपल्या हाताने द्यायला हवा. आता दुसऱ्याचे हात आपल्या मातीला आपल्याला हवा तसा आकार कसे देऊ शकतात भैरवी? बाबा, आपण त्यांना कोणाच्याही हाती सोपवत नाही आहोत, जाणत्या हातात सोपवतोय. आणि हे बघा, तुमचंही वय झालंय. सतत मुलांच्या मागे मागे फिरणं तुम्हालाही नाही शक्य. आणि आता मलाही माझा पूर्ण वेळ आणि लक्ष कामात द्यावं लागणार आहे. त्यात मुलांकडे दुर्लक्ष होऊ नये असंच मला वाटतं. हे बघ भैरवी, तू तुझ्या बिझनेसकडे लक्ष दे, मुलांकडे मी बघतो. हे बघा बाबा, मला चुकीचं समजू नका तुम्ही. मुलांना बाहेर शिकायला पाठवताना मला काही चांगलं वाटणार नाहीये, मलाही वाईटच वाटतंय. पण आपल्या घरातलं वातावरण कसं आहे तुम्हालाही चांगलंच माहिती आहे. अनिश्चित वागण्याचे चुकीचे परिणाम मुलांवर होऊ नयेत एवढंच मला वाटतं. आणि बाबा, मुलं बाहेर शिकायला गेली ना की ती इंडिपेंडेंट होतात, स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला शिकतात. माझंच बघा ना, आता मी परदेशात शिकली आहे. बाबा, आज जे काही आहे ना मी, ते त्यावेळेला माझ्या आईबाबांनी घेतलेल्या त्या योग्य निर्णयामुळे. खरंच मला माहिती आहे तुम्हाला माझा डिसिजन आत्ता खटकत असेल. मुलांच्या फ्युचरसाठी खरंच योग्य आहे आणि काही वर्षांनी तुम्हाला नक्की पटेल. तरी देखील मुलं हॉस्टेलमध्ये जाणार नाहीत. कसा म्हणजे असा सोडवायचा तिढा? हे काय बाल संस्कार वर्ग? अगं, तुमच्या घराच्या जवळ आहे म्हणूनच त्या एका माझ्या मित्रांनी रेकमेंड केलंय ह्या संस्कार वर्गाचं नाव. बघू, बाल संस्कार वर्ग. सूर्यनमस्कार, मंत्रपठण, स्तोत्र, चित्रकला. अगं बाई, सगळंच शिकवणार आहेत की इथे. छान आहे. छान म्हणजे अगं खूपच छान आहे. ते माझा एक मित्र आहे, त्याच्या घरी ना मुलांकडे लक्ष द्यायला कोणालाच वेळ नाहीये. त्यामुळे मग काय, नातवंड काय करतात, ती कुठेतरी मोबाईल बघ, त्याच्यात गेम खेळ, रील्स बघ, त्याच्यामुळे हायपर ऍक्टिव्ह झालेत. खरे, हल्लीच्या मुलांचा प्रॉब्लेमच आहे सतत मोबाईल यूज करणं, बघणं. नशीब आमच्या घरी बाबांच्या शिस्तीमुळे इरू ईशान मोबाईल पासून तरी बरेच लांब आहेत. अगं, पण तेवढंच नसतं भैरवी, घरातलं वातावरण पण प्रसन्न असायला हवं ना. नाही, आणि समजा ते जरी प्रसन्न नसलं ना तरी मुलांना इकडे पाठवायला काहीच हरकत नाही. त्यात नुकसान काही नाही झालं तर फायदाच होईल. अगं, तो माझा मित्र सांगत होता की एका महिन्यामध्ये मुलांच्यात चांगली प्रगती दिसायला लागली. अगं, म्हणून तर त्यांनी हे इरा ईशानसाठी पाठवले ना मला. भैरवी, बघ, विचार कर. अगं, मुलांच्या हिताचंच वाटतंय हे.
मुलं ना तुझ्या डोळ्यासमोर पण राहतील आणि त्यांच्यामध्ये सकारात्मक बदल पण घडतील. खरंच आहे. नाही, मला बाबांचं म्हणणं पटतंय. मी करते विचारायचा. तुला पटतंय पण अशोक भाऊजींना पटेल? संस्कार वर्ग आता हेच बाकी होतं. आजकाल लोक कशाचा बाजार मांडतील काय सांगता येत नाही. बाबा, बाजार कशाला म्हणताय? मग काय चुकलंय माझं? संस्कार हा काय दागिना आहे का? ती चढवला अंगावर आणि फिरले का उभर? संस्कार हे रुजवावे लागतात. हो, मान्य आहे, पण मुलं 4 गोष्टी शिकतील इथे. पण त्यासाठी शाळेत पाठवतो ना त्यांना. पण मुळात कुठल्या तरी संस्कार वर्गात मुलांना पाठवण्याची वेळच का यावी? हा पालकांचा पराभव आहे. तसं नाही दादा, पण आजकाल पालकांना वेळच कुठे असतो मुलांवर संस्कार करायला. मग काढावा वेळ. मुलांना जन्म दिलाय ना, मग पालक म्हणून त्यांची जबाबदारी आहे. आपल्या आई वडिलांनी आपल्याला संस्कार वर्गात पाठवलं होतं का? अरे पण दादा, आपला काळ वेगळा होता. गोष्ट वेगळी. आणि मुळात आपण चाळीत राहत होतो की नाही? चाळीत कसं सगळ्यांचे दरवाजे उघडे असायचे. हे असं फ्लॅट संस्कृतीसारखं जो तो आपला बंद दरवाजा आड असं होतं का? आणि शिवाय आपण एकत्र कुटुंबात वाढलोय. आपल्या वेळेला बायका पूर्ण वेळ फक्त गृहिणी असायच्या, त्यामुळे त्यांना मुलांकडे वेळ द्यायला लक्ष असायचा. आणि शिवाय एकत्र कुटुंबामुळे आत्या, मामा, काकी, मावशी, आजी, आजोबा कोणीतरी असायचं. 1000 माणसं होती मुलांकडे लक्ष द्यायला. आताच्या मुलींचं तसं होत नाही रे दादा. त्यांना घरी बघायचं असतं, रोज खूप तास प्रवास करून ऑफिसला जायचं असतं, पुन्हा तिथलं बघायचं असतं, पुन्हा घरी बघायचं असतं. याच्यात त्यांना खंत वाटते रे की आपण आपल्या मुलांना नीट वेळ देऊ शकत नाही, त्यांच्यावर संस्कार करू शकत नाही. मग त्यांची सोय नाही का होत या अशा संस्कार वर्गांमुळे? तेच म्हणतोय ना मी. आता इथं मी आहे, तू आहेस. बाबा, हे बघा, तिथे मुलांना त्यांच्या वयोगटातली मुलं भेटतील. सेम एज ग्रुप मधल्या मुलांसोबत ते नवीन नवीन गोष्टी एक्सप्लोर करू शकतील. अगं पण त्यांच्या वयाची मुलं त्यांना शाळेत रोज भेटतातच की. अरे पण कितीही झालं तरी शेवटी ती शाळा आहे की नाही? आणि तुला आपल्या घरातलं वातावरण सध्या किती बिघडलंय याची कल्पना आहे ना? नाही म्हणजे आपण मुलांचे आई वडील होण्याचा प्रयत्न करतोय, होऊ पाहतोय, 100% खरं. पण नाही होऊ शकत किती काही झालं तरी. हे कठोर वास्तव आहेच की नाही? हे बघ, 3 महिन्याचा तर प्रश्न आहे, शिवाय फक्त 2 तास. हो म्हण ना दादा. बाबा, हे बघा, मुलांना आपल्यापासून लांब पाठवायला, हॉस्टेलला पाठवायला तुम्ही नाही म्हटलं. या मताचा मी अगदी आदर करते. मी हा विचार सोडूनही दिला, हो ना? पण या बाबतीत तुम्ही माझे यावेळेला ऐका प्लीज. हे बघा, आपल्या दोघांचाही हेतू मुलांचं भलं व्हावं हाच आहे. एकदा माझ्या या निर्णयावर विश्वास ठेवून बघा. अरे मी यार, हिरा, मी पहिला आलो यार. मी पहिला आलो. मी आता तुला दाखवतो. हिरो ईशान, इकडे आधी. अरे यार, काय आहे माऊ? काय चाललंय हे? शूज आधी जागेवर नेऊन ठेवा आणि ती स्कूल बॅग, ते आय कार्ड जे पडलंय ना, ते आत नेऊन ठेवा लगेच. नाही, मला कंटाळा आलाय, मी नाही ठेवणार. ईशान, अरे बाळा, अर्धा मिनिट सुद्धा लागणार नाही हे सगळं जागच्या जागी ठेवायला. आणि दारात असा पसारा बरा दिसतो का सांग बरं? हा, निलिमाजी, तुम्ही टेन्शन नका घेऊ, काय नाही होणार. आणि ज्यांना दारात पसारा चांगला दिसत नाही ना, त्यांनी तो स्वतःचा स्वतः आवरून ठेवावा. ईशान, मोठ्यांची असं बोलतात? सॉरी म्हण आधी. अरे यार माऊ, काय आहे? ईशान, चल आपण आतमध्ये जाऊया. नाहीतर काय.
ठीक आहे, त्यांना पाठवूया संस्कार वर्गात. एक मिनिट हा, भैरवीचा आहे. वा, हॅलो, हा भैरवी बोल ग. अगं एक गुड न्यूज द्यायला फोन केला. गुड न्यूज, बोल बोल. बाबा मुलांना संस्कार वर्गात पाठवायला तयार झाले. अगो बाई, किती छान न्यूज दिली आहेस. अहो, अशोक भाऊजी मुलांना संस्कार वर्गात पाठवायला तयार झालेत. वा, छान झालं हे. खरंच खूप छान न्यूज दिली आहेस. पण ऐक, उद्याच्या उद्या जाऊन ऍडमिशन घे. हा, हा आपल्याकडून उशीर व्हायला नको. अगं आई, आत्ताशी बाबा हो म्हणालेत. मुलांची अजून बोलायचं राहिलंय. अगं बोलशील त्यांच्याशी. कसं आहे ना भैरवी, तिथले ऍडमिशन्स ना लगेच फुल होतात. आपल्याकडून उशीर व्हायला नको ना, म्हणून सांगते तुला. हो का? बर बर, मी ना त्या पॅम्पलेटवर जो नंबर दिला त्यावर लगेच फोन करते आणि चौकशी करते. बरं बरं, ठीक आहे, चालेल. आणि काय होतंय ते कळव मला. ठेवू? हो, कळवते. चल ठेवते, बाय. देवच पावला ग बाई. एकदाचा ना हा मुलांचा विषय तरी आता मार्गी लागेल. हो ना, आणि आपल्या भैरवीला थोडीशी मोकळीक मिळेल. नक्कीच. बरं चला, आता तरी जेवायचं ना. चल. मामा, अरे काय आहे मला ना, काय कुठं शोधू. इथे असेल. बाप्पा, नाही काय करू. आयुष्यात एक गोष्ट मला सापडत नाही. कुठं शोधू. झुंबल झुंबल करून आली. काय पाहिजे तुम्हाला? तूच ना, तुझ्यामुळेच ना मी जिवंत आहे ना. बोला पहिले. ऐक ना, मला लोणचं मिळेल का? लोणचं खायला पाहिजे या वक्ताने. आता तुला बोललो, तुझ्यामुळे मी जिवंत आणि मलाच प्रश्न विचारते का पाहिजे कशाला पाहिजे. बापा, तुम्ही आत्ता चालले का दारू ढोसाले? आले म्हणतात प्रेमाची बायको. नवऱ्याच्या सगळ्या सवयी कशा बरोबर माहिती. ऐक ना, मला दारू प्यायची रोजची सवय ना माझी. मग त्याला काय करतात आम्ही. पण तुला सांगतो का बाबा ना, दारू मला परवडते पण चकना परवडत नाही. मला लोणचं दे ना. हो, चकणीवाले चकन बुवा. घरात काय चाललं इकडे लक्ष आहे का तुमचं? आता काय झालं? ते दोन पोट्टे आहेत ना, बाल्यान बाली, इरा ईशान, त्या दोघाईले संस्कार वर्गात पाठवण्याचे बेत चाललेत लोकांचे. जाऊ दे ना, आपल्याला काय करायचंय. आणि तसं पण सांगतो, दोन्ही पोट्टे ना लय आगाऊ झाले. आगाऊच वागले पाहिजे पोरं, आगाऊच वागले पाहिजे ना बाबा. घरात असा दांगडो झाला पाहिजे. आता मला सांगा, पोरं जर संस्कार वर्गात गेली तर शांत होतील. हा, आपल्याला ती शांतता नको ना बाबा. काय समजलं नाही मला. घर कसं पाहिजे म्हणजे, पोराने असे दांगडो केला, असा आरडाओरडा केला की भाऊजी असे तन तन करतात ना, असे संतापतेत ना, असं आरडाओरडा करायला लागतं. तर घर असं मला तसं घर लागते. असं म्हणजे असं सगळे एकमेकांवर रागवले आहेत बुवा. सगळे एकमेकांवर असे गुस्स्यात आहे. हे फेक ते फेक, याचा गळा आवळू का त्याचं नरड दाबू, असं एकमेकांकडे रागाने बघणारी लोक घरात असली ना, तर घर असं मले लय बरं वाटते. आता मला सांगा, हे पोट्टे जर संस्कार वर्गात जातील तर घर शांत होईल. कोणीच कोणावर चिडणार नाही, नाही का? तर माय असं म्हणणं आहे सरकटे तुम्हाला, की पोरईनं संस्कार वर्गात जाऊ नये, असं आपल्याला काहीतरी करायला लागेल. ते ठीक आहे. मी काय म्हणतो का बाबा, मला माझ्या वर्गात जाऊ दे ना. नाही, कसं माझ्या वर्गात गेलं ना की माझ्यावर संस्कार होतात. संस्कार झाले की मला आयडिया येते. मी काय करतो, वर्गात जातो, संस्कार घेतो, आयडिया आली की तुला येऊन सांगतो. लोणचं काय काय मिळत नाही तुम्हाला. वातिकडे वातिकडे, कामात धामाचा नवरा माय प्रेमाचा. ही घ्या नोटीस. नोटीस कशा संदर्भात? पार्किंग संदर्भात आहे. हे काय काढलं तर नवीन? अहो, मागे कमिटीमध्ये काही ठराव पास झाले होते ना, त्यावर आता महत्वाचे निर्णय घेतले गेलेत. तुम्ही ह्यावर सह्या करा, म्हणजे आमचे हा पेपर नोटीस बोर्डवर लावतील. घ्या. ठीक आहे, पण सगळे मुद्दे समजून घेतल्याशिवाय मी सही करणार नाही. प्रत्येक गोष्टीला शिस्त असते.
कमिटीचं काम हे त्याला अपवाद नाहीये हा? बरं ठीक आहे, सगळे मुद्दे अगदी नीट वाचा, मग सही करा. अरे हिरा काय करते, नीट काय ना तू. 101 मी त्याला गन्ने मारून टाकेन. हा नाही, मला 108 मध्ये जायचं. तुम्ही इथे खेळ खेळून राहिलात. बाहेर तुम्ही मोठी लोक तुमच्या आयुष्याचा खेळ खेळून राहिले ना. म्हणजे तुला सांगतो, तो उठून बस. नीट ऐक, शांतपणे आहे. म्हणजे काय म्हणते, ती मोठी माणसं आहेत ना, तुम्हाला संस्कार वर्गात पाठवणार आहेत. त्यांनी काय वाटतं का बाबा तुमच्या आई बापाने तुमच्यावर संस्कार केले नाही ना, बेशिस्त आहात तुम्ही. रिअली ते आम्हा दोघांना संस्कार वर्गात पाठवणार आहेत? काय सांगू आता, दुसऱ्या कोणाने तुमच्यावर संस्कार करायचं मले हे अजिबात पटत नाही. मला तर वाटतं ना बाबा, तुम्ही फार शहाणी माणसं, पोट्टी एकदम छान आहे, एकदम देवासारखी. मग आता यांना पाठवत मी काय करणार ना, माझ्या हातात काय नाही ना बाबा. हिरा, आपण त्या हॉस्टेलला तर नाही गेलो, आता तसंच या संस्कार वर्गात पण नाही जायचं. होय शांत, बरोबर आहे तुझं.